हॅलो नमस्कार. आपण नवरी मिळे हिटलरला 1 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. लीलाला हे सत्य कळल्यानंतर लीलाचा चेहरा फक्त पाहण्यासारखा झालेला असतो आणि मग इथे सेलिब्रेशन स्टार्ट होतं आणि मग केक वगैरे कट केला जातो. ॲनिव्हर्सरीचा केक कट झाल्यानंतर मग एकमेकांना ते सगळेजणच खाऊ घालत असतात आणि ती सरस्वती अनाऊन्स करते की दादा आणि वहिनी आई बाबा होणार आहे आणि मग सगळेच खुश झालेले असतात ही न्यूज ऐकून. आणि लीलाचं तर एकदम डोकं सटकतं आणि लीला बाहेर जाण्याच्या अगोदरच किशोर त्याला शोधत गेलेला असतो विक्रांतला आणि विक्रांतला म्हणतो, काय रे तुला कळत नाही का, तुला सांगितलं होतं ना घरी यायचं नाही म्हणून. आता तर लीलाला हे कळलं आहे की तू सरस्वतीचा भाऊ आहे, आता तर ते शांत नाही बसणार, पण या संधीचा फायदा तू घ्यायचा. हे सगळं काही केलेलं आहे ते सगळं एजेंनी केलं आहे असा प्लॅन त्या दोघांनी केलेला असतो. आणि मग किशोर निघून जातो आणि लीला तिथे येते आणि लीला त्याला पाहून एवढी रागात असते, डायरेक्टली त्याला कानाखाली मारायला जाते. आणि विक्रांत तिचा हात धरतो आणि मग लीला म्हणते, काय रे तुला लाज वाटत नाही का, बायको इकडे प्रेग्नेंट असतानाही माझ्या बहिणीला जाऊन अंगठी देतो, हे काय चाललेलं आहे तुझं, हा तुला कळत नाही का, आणि हे जर मी तुझ्या बायकोला आणि एजंटना सांगितलं तर काय वाटेल. मग तर म्हणतो जा सांग, असा रोड त्याला रस्ता दाखवल्यासारखं होतं, जा सांग हे सगळं काही केलेलं आहे ना मी, सगळं एजंटच्या म्हणण्यानुसारच केलेलं आहे. एजंटना पहिलं पण तू सांगितलं होतंस की एजंटना मला हे करा म्हणून, तर एजंटनीच माझी भेट रेवतीशी करून दिली होती आणि तुमचं जे लग्न होतं ना, तू शब्द दिला होतास एजंटना की मी लग्न करणार म्हणून, तो शब्द तू मोडलास म्हणून त्यांना खूप राग आला होता. त्यामुळेच त्यांनी हे सगळे काही मला प्लॅन करायला लावले आणि मी ते प्लॅन करत गेलो आणि तू त्या प्लॅनमध्ये फसत गेली. आणि रेवतीला मीच किडनॅप केलं होतं आणि रेवतीला किडनॅप करून तुलाच लग्नामध्ये बसवायचा हा एजंटचाच प्लॅन होता, त्यामुळे हे सगळं काही केलेलं आहे. मग ती म्हणते, या गुन्हेगारात एकच गुन्हेगार नाही आहे, तूही तेवढाच तिथे गुन्हेगार आहेस, त्यामुळे बघूयात असं म्हणते आणि मी तुला चांगलंच दाखवणार आहे असं म्हणते. आणि मग पुढे जाते आणि म्हणते, खरंच एजे असतील का, खरंच एजेने असं केलं असेल का. आणि मग तिच्या वडिलांचे शब्द लक्षात येतात की असं काहीही नसतं, जोपर्यंत आपल्या हातात प्रूफ काही मिळत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही सल्ल्यावर यायचं नाही किंवा काहीही अयोग्य करायचं नाही म्हणून. आणि तेवढे तिला स्वतःचीच तिथे प्रतिमा येते आणि म्हणते की ह्या सगळ्यामध्ये तू आजीचा विचार करते का गं, विचार कर, कारण आजी तुला खूप जास्त सपोर्ट करत आहेत आणि जोपर्यंत काहीही प्रूफ मिळत नाही तोपर्यंत कोणालाही काहीही बोलायची गरज नाही. आणि मग मध्ये जाते आणि मग सगळे विचारतात कुठे गेली होतीस, तर ती म्हणते काय नाही इथेच होते. आणि गेम सुरू होतो तर एक चटई टाकलेली असते खाली आणि त्याच्यामध्ये डान्स करायचा असतो, पाय बाहेर गेला की आऊट असं ते असतं. आणि पहिल्याच राऊंडमध्ये सरस्वती आणि विराज आऊट होतात, सेकंड राऊंडमध्ये लक्ष्मी होते, थर्ड राऊंडमध्ये दुर्गा होते आणि फोर्थ म्हणजे विनर हे एजा आणि लीलाच असते. लीलाच्या हुशारीमुळे एजा आणि ते जिंकतात आणि त्यांना तिथे गिफ्ट दिलं जातं एजा आणि लीलाला. इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब.